अहो बाई झोपली वाटते आज, जानू लवकरच झोपली असतं. हा थकली असून खेळण्यानं तर झोपून राहिली मग. काहून तुला काय झालं ना, तुझ्या कोणच्यावर पडल्यावर काय आज? हेच आता जे काही झालं आता चांगलं वाटू राहिलं का? हे कसं वाटू राहिलं? हे काकूनं चांगलं नाही केलं, पण गोदा काकूनं असं नाही करायला पाहिजे होतं. जाऊ दे ना, आता झालं ते झालं. तू काय टेन्शन घेऊन राहिली त्याचं? नाही ना, पण आई टेन्शनमध्ये आहे ना. आज असं कोणालाही काही सांगितलं अशानं सोयरीक जुळून काय सांगा बरं, पाहुणे येईन का आपल्या घरी? एकाच्या तोंडाची गोष्ट 10च्या तोंडाला जात असते. जाऊ दे, तुम्ही टेन्शन नका घेऊ. होते बरोबर, सारं बरोबर होते. देव बरोबर करते ना, देवाला आहे ना सगळ्याची कायची. तुम्ही काय तेवढ्या टेन्शन घेऊन राहिल्या? देवानं त्याच्याही नशिबात कोणा कोणी लिहूनच ठेवली असेल, भेट नसतील ते. हा म्हणा, देवालाच काळजी राहते सारायची. मला आपल्या रोजूबाईचा फोन आलता. केलता तिनं फोन, तिला सोयरिकीचं माहीत होतं, तिला येऊ राहिली म्हणून आले. तर काय झालं म्हणे काय नाही असं विचारते मला. म्या काही दिलं सध्या सांगितलं नाही. म्या म्हटलं याच आहे म्हटलं त्याचा फोन. माहीत पडत म्हटलं आता काय म्हणते. तर म्या काही तिला सांगितलं नाही असं झालं म्हणून तू नको सांगू. बरं सानी सांगते. बरं झालं तुम्ही मला सांगून दिलं, नाही तर माया निघून गेलं असतं तोंडातून. नाही जाऊ दे ना, मग लय गोष्ट पसरते बिनकामी. आणि जाऊ दे, काही सांगू नको कोणाला. पण असं साऱ्या मोलद्यातल्या लोकांसमोर तमाशा झाला म्हटलं काल. चांगलं वाटते का असं? काही नाही वाटत त्या काकुले, पण आपल्याला आपण कधी असं करत नाही ना, तर आपल्याला चांगलं नाही वाटत. जाऊ दे, झालं ते झालं आता. बरं उलसा चहा आणता का माझ्यासाठी करू ना? मग उलसा घालता तुम्ही अर्धा तास चहा पितो ना. मग चहा पिल्यावर तुमची झोप निवडून का? चहा घे ना, पहिले अंग टाकून घ्या, मग चहा घ्या. नाही अन्न जाणं जाय उलसा कान चहा, मग अंग टाकतो. मग अजून मला बाहेर काम आहे उलसा जाय. बरं बाबा आणतो. काल मालांच्या घरी काय झालं काही कोणाला माहिती का? लय जोरात आवाज येते तिच्या घरून. ह्या मालन काकूचं गोदा काकूचं चांगलं जंगी भांडण झालं म्हटलं. इथं गलीवरच झालं. आम्ही होतो तिथं उभं. हो का? त्याचं भांडण झालं काय झालं म्हणते मग? तशी तर मला त्या गोदीच्या तोंडी लागत नाही. तिला येतेच रव हुबक मुल्ला भांडाचा. काय विचारता? आम्ही इथं बसलो होतो म्हटलं. मी होती, ह्या होत्या, आपली ती गोदा काकू होती. आम्ही बसलो होतो, गोष्टी करायला होतं. आल्या बाई तिकडून मग मालन काकू त्याच आम्हाला सांगूनच राहिलं का मला जे पट्टे मी तेच करतो, मी दुसऱ्याला मला जे करायचं आहे मी तेच करतो, बाकी मला जे होऊ द्यायचं आहे तेच मी होऊ देतो बा, म्हणून असं तसं सांगून राहिले ते आम्हाला. आणि बाई तिकडून आल्या मालन काकू. आणि मग म्हणे हाव ना म्हणे, म्हणून तर म्हणजे तुम्ही लोकांच्या पोराच्या सोयरी का तोडता म्हणे, आणि आगा लावता म्हणे घरात दुसऱ्याच्या, असं तसं बाई बोलल्या मग त्या. म्हणजे काय झालं नेमकं? झालं काय नेमकं? पण कोणाची फेरी तोडली म्हणते? कोणाची फेरी तोडली? ह्या गोदा काकून म्हणते मला काकू फेरी खुरायली ती म्हणते. एका घरी तिच्या पाहुण्याला सांगितलं म्हणते का बा पोराची माय भानगोडी आहे, पोरगी देऊ नका, तुमच्या पोरीला वनवास होईल, तुमच्या पोरीला दुःख होईल, दुःखात काही टाकू नका तुमची पोरगी, असं तसं सांगितलं म्हणते. मग झालं ते त्याला माहीत. तर मग आल्या ना त्या कोणाची तळपायातल्या मस्तकात जात असते असं सांगितलं म्हणजे. तर मग त्याला माहीत झाल्यावर मग त्या आल्या मनासाठी काऊन असं म्हटलं म्हणून. माय ह्याडनं तर लयच केलं या गुदीनं, लयच केलं. म्हणजे आता सोयरी तुळाला निघाली का हे घरातलीच, आपल्या घरातल्या लोकसोबत अशी करायली का? बाई लयच केलं येईन तर. नाही आम्हाला माहिती आहे तसं तिला बाई झांडेला आहे म्हणून. गोदी झांडेला असं आपल्याला माहिती आहे. आता पहिल्यापासून ओळखतोच ना तिला, किती दिवसाची आजचीच आहे काय ओळखतो ती. आता तुमच्या आधीपासून आम्ही ओळखतो म्हटलं. पण आम्हाला माहिती आहे ती कशी आहे तर, पण एवढं नाही केलं तर. ह्या म्हणतात लयच केलं बाबा तिनं जसं मला काकू तर म्हटलं जशा आल्यास लस रागात आलत्या म्हटलं त्या. कोणाला रागीतच ना, साहजिकच गोष्ट आहे एवढी मोठी गोष्ट झाल्यावर. आणि लस रागात आलत्या म्हटलं त्या एकदम. माय म्हणतं वाटतं तसं आता होते म्हटलं मी मारा ठोकी यायची असंच वाटते म्हटलं. आजच नाही ऐकत म्हटलं आम्ही तिला. आता आम्हाला माहिती आहे लयच आहे ना, पण ते पहिले तर मार भांडणं करे माय सासूसोबत बम भांडणं होत जाय म्हणून ती अलग काढून दिली ती, म्हणूनच अलग घराच्या बाहेर काढून दिली तिला. नाही असं आहे का घरा तिला काढून दिली का बाहेर? आणि ते तर मला सांगे का म्हणे या मालांच्या म्हणे मला बाहेर काढून दिलं म्हणे, मा सासूनं म्हणे हिच्यासाठी म्हणे माझ्यासोबत भांडणं केले असं तसं सांगे मला. तर ते हट साऱ्या खोट्या गोष्टी आहे म्हटलं तिच्या. आता लाच नाही वाटत, आता काय सांगून काही म्हणून तशी सांगते. माई एक गोष्ट सांगतो तिला तुम्हाला. काय झालं ते एकदा मला नाही का असंच उन्हाळ्याची तुरी का काहीतरी धुतल्या होत्या म्या, तर मला टोपलं पाहिजे होतं भरून ठेवासाठी. तर माय तिच्या घरी मागायला गेली टोपलं. तिची इच्छा दे म्हटलं उचकतं दिलं तिनं तेव्हा टोपलं. आणि मग मी दुसऱ्या दिवशी तिला नेऊन दिलं तिच्या घरचं टोपलं. तर आपण काय ठेवतो लोकांच्या घरची वस्तू, काम झालं नेऊन दिली बाई म्या. तर मला बाई आली तिथून 2 दिवसानं काय म्हणते, बरं तिला मी दिलं, ती घरी होती, ती लक्ष आहे बरं सारंच माहिती आहे. तरी काय 2 दिवसांनी आली तिथून आणि काय म्हणते मला कावं माहीत टोपलं नाही दिलं म्हणते, आणून तो म्हणते 4 दिवस झाले म्हणते ठेवला आहे म्हणते, आणि तुला समजत नाही का म्हणते आणून द्यायला पाहिजे म्हणून. बाई मी तर एकदम हपचकप झाली असं म्हटलं बरं तिनं. मी म्हटलं माय तू 2 दिवस झाले म्हटलं त्याचं टोपलं आणून दिलं तुला, आणि तू घरीच तो तेव्हा म्हटलं त्याजवळच दिलं तुला सांगितलं म्हटलं का आणून दिलं बा म्हणून. आणि तर हवी म्हटलं आणि तरी म्हणून म्हटलं का माझ्या टोपला नाही दिलं म्हणून तर आणून नाही म्हणे. माय आणूनच नाही दिलं, आणि माय आणून दिलं असं तुम्ही काय लिहिली म्हणे त्या घरी म्हणे, मला पाहिजे म्हणे माय टोपलं. लोकांचे चोरतं म्हणे, चोट्टी आहे नसं आहे तसं आहे. बापा लहान टर बोलली होती म्हटलं मला. तर तेव्हापासून कानाला खडा बापा म्या. तेव्हापासून मी तिच्या घरात कधी जात नाही म्हटलं तिला काही मागाले. आणि तेव्हापासूनच मी तिच्यासोबत बोलणं नाही टाकलं होतं. आणि आता बोलते माझ्यासोबत स्वतःच पाठ येईल, मी बोलायलाच नाही पाठ. अशी तो उघडली बाई आहे ते. पण बाई मला तर नावलं चला अशी असते का बाया बिचारे.
मी त्या दिवशी त्याच्या इथे गेली तर आता अशाच गोष्टीवरून मग निघाली गोष्ट काम तुम्ही बोलत नाही बा असं तसं. तर मी म्हटलं कोण नाही बोलत बा म्हटलं, असं विचारलं ना फक्त सहज. तर मला म्हणते तुला काय करावं लागते म्हणते, कायले म्हणते जुनी मुर्दी उकडू राहिली म्हणते आता, आणि आग लावतं का म्हणते आमच्या याच्यात, हाय तसं राहू दे ना, नाही बोलत तर नाही बोलत, तुला काय करावं लागते असं तसं, एवढी खुदू विचार राहिली. मी म्हटलं मी खुदू काय विचारलं बाप्पा म्हटलं काकू, असं सहज विचारलं म्हटलं, मी नाही विचारत बाप्पा म्हटलं, राहू द्या म्हटलं. असं बोलला म्हटलं थांबले. मी म्हटलं बाबा एक बोलायला पुढे चालली बाप्पा म्हटलं मी माझ्या घरी. तसंही द्यायचं मोल्यात कोणासोबत पटत नाही म्हटलं. तसंही नाही का त्याच्या नाही का गर्वातल्याच गोष्टी राहते, कधी पण गर्वात असल्यासारख्याच गोष्टी करते त्या. कायचा गर्व आहे कायचा नाही, देव जाणे बापा तिले. त्याची सून नाही पण अशी आहे नाही काय, त्याची सून कधी पण चांगलीच बोलते म्हटलं, प्रेमानेच बोलते, मिळून मिसळून असल्यासारखीच राहते म्हटलं. त्याला काय नाही बापा कायचा गर्व आहे कायचा नाही, तर घराचा आहे का कायचा इस्टडीचा आहे, तर लयच गर्व असल्यासारखं करते. सून नाही आहे बापा तशी. नाही सून नाही आहे म्हटलं, सून कधी आपल्यासोबत बोलन विचारन ये ना म्हणते, घरात चहा मांडून गेलं तर चांगली आहे सून. तिची सून तरी म्हटलं घरात बोलावून, पण ते तर घरात आलेल्या माणसाने म्हणते कायले आले म्हणून हाकलून द्यायची अशी बाई येते. त्या दोघी म्हटलं सख्या जावं आहे, पण तरी दोघीच्या स्वभावात किती फरक आहे.